तर भाजप खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये वार पलटवार सुरूच आहे। बाप एका पक्षामध्ये तर पोरगी दुसऱ्या पक्षात हा पॅटर्न लोह्यातून सुरू झाला। अशा पद्धतीचं राजकारण आम्ही जिल्ह्यात खपवून घेणार नाही अशी टीका अशोक चव्हाणांनी चिखलीकरांवर केली होती। त्याला आता चिखलीकरांनी प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसला बेईमान का झाले हे आधी अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा असा पलटवार त्यांनी केलाय। आणि नवीन पॅटर्न झालाय राजकारणात, तुमच्यापासून सुरुवात इकडून लोह्यापासून आहे। बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं। ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे, म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ घातलाय की 5 माणसं 5 पक्षात। सत्ता कोणाची येऊ आमचं सरशी हे हाणून पाडा, आम्ही बिलकुल साथ देणार नाही। जाहीरपणे सांगतो, कोणी 5 पक्षात 5 माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही। अशोक चव्हाणाला कोणी सध्या नांदेड जिल्ह्यात विचारत नाही, म्हणून गलोगली फिरण्याची वेळ का आली त्यांनी पहिल्यांदा तपासावं। भारतीय जनता पक्षाची निर्णय घ्यायची पद्धत फार वेगळी आहे। आणखी अशोक चव्हाणला ते जिवंत असेपर्यंत कळलं तरी खूप झालं। त्यांच्या मुलीसाठी जे जसं चोरून पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले, मी अनेक वेळा सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा, त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं, काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं। असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले। त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।